सर्वांना माझा नमस्कार. आज मी माझा पहिला व्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करत आहे. या व्लॉगमध्ये मी दिवाळीचा बाजार कसा केला हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. व्हिडिओमध्ये काही चूक किंवा त्रुटी आढळल्यास तुम्ही सर्वजण समजून घ्याल अशी मी आशा करते. चला तर मग व्लॉगला सुरुवात करूया. आमच्या घराजवळच मोरया मेगा मार्ट आहे. तिथे सर्व सामान खूप चांगल्या प्रतीचे आणि खूपच स्वस्त असते. या ठिकाणी मी सर्वात पहिल्यांदा बास्केट घेतले आणि आतमध्ये गेले. सर्वात पहिले मी गूळ घेतला. पूर्ण मार्टमध्ये दिवाळीच्या ऑफर लागलेल्या दिसत होत्या. या ठिकाणी गुळामध्ये मी पण सेंद्रिय गूळ घेतला जो की काळ्या कलरचा असतो. त्यानंतर तिथे पुढे लगेच चकली भाजणीचे पीठ होते, तसेच चिवडा मसाला चकली मसालाही होता. त्याच्यावर खूप चांगल्या प्रकारच्या ऑफर होत्या. पण मी भाजणीचे पीठ काही घेतले नाही कारण की मी भाजणीचे पीठ घरीच तयार करणार होते. त्यानंतर पुढे सोपच्या सेक्शनला गेले. तिथे आमचा नेहमीचा साबण म्हणजेच गोदरेज नंबर 1 सोप घेतला. पुढे मी उटणे शोधत होते पण काही दिसत नव्हते. पण नंतर त्या साईडला पुढेच मला उटणे दिसले. मग म्हणलं उटणे आताच घ्यावे. मग प्रवीणचं उटणे घेऊन पुढे निघाले. ऑलरेडी घरात हँडवॉश शिल्लक होतं तरीही हँडवॉशच्या रॅकला आले कारण हँडवॉशवरती खूप चांगल्या प्रकारच्या ऑफर होत्या. मिस्टरांना विचारलं हा हँडवॉश घेऊ का, तेही म्हटले घे. मग लगेचच घेतला. त्यानंतर माझ्या आवडीचा रॅक म्हणजे मसाल्यांचा रॅक. धनेपूड, जिरेपूड, मिरेपूड पटपट बास्केटमध्ये घेतले मी. त्यानंतर पुढे तिथे तयार अनारसेचे पीठ पण होते. मग काय बाय 1 गेट 1 फ्री ऑफर होती. घेतले 1 पॅकेट. पणत्यांवरही खूप चांगल्या ऑफर होत्या. मग काय 2 सेट घेतले पणत्यांचे पण. त्यानंतर पुढच्या सेक्शनला तयार बुंदी होती. 130 रुपये किलो. पण मी काय घेतली नाही कारण की मी ऑलरेडी घरात डायरेक्ट बुंदी पाडून लाडू बनवणार होते म्हणून. त्यानंतर आले ड्रायफ्रूटच्या सेक्शनला. मग पटपट 1 पॅकेट काजू, बदाम, पिस्ता घेतले. पोह्यांमध्ये घालण्यासाठी मक्याचा चिवडाही होता तिथं. मग मक्याचा चिवडा पण घेतला. रांगोळीचे छाप पण खूप सुंदर सुंदर आले होते. पण ऑलरेडी माझ्या घरात खूप रांगोळीचे छाप आहेत त्यामुळे मी काय घेतले नाही. चिवडा हा सगळ्यांच्याच आवडीचा. मग भाजके पोहेही घेतले. तिथे खूप सुंदर सुंदर आकाशकंदील लागलेले. छोटे आकाशकंदीलही खूप होते पण काय घेतले नाही मी कारण की ऑलरेडी आकाशकंदील आम्ही घरी आणलेला. पण खूप सुंदर होते आकाशकंदील. पटपट सगळं सामान घेतल्यानंतर आली बिलिंगची वेळ. मग काय बिल काउंटरला सगळे बिल केले. मोरया मार्टमध्ये खूप चांगली सोय आहे की तिथं त्यांचं ऑलरेडी एक कार्ड आहे, त्याच्यावर आपले सामानाचे पॉईंट्स जमा होतात. मग प्रत्येक वेळेस समजा आपण जर 1000 रुपयाचे सामान घेतले तर प्रत्येक टायमिंगला 100 ते 200 रुपये आपले ते कमी होतातच. त्यामुळे मोरया मार्टचा हा एक फायदा आहे. कॅश काउंटरला बिल करून काही मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या जसे की खोबरे, रवा, मैदा, तेलाचा डबा हेही घेतले. खोबरं पण खूप छान होते तिथं. मोरया मार्टमध्ये खूप गर्दी होती तरीही आम्हाला पटकन सामान भेटले. नंबर पण पटकन मिळाला. त्यामुळे मी खूप खुश झाले आणि लगेचच परत बाहेर यायला निघाले. घेतलेलं सामान गाडीवरती ठेवलं आणि निघालो घरी जायला. पण म्हटलं जरा थोडं काहीतरी स्वीट घ्यावं घरी जाताना. मग आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलो आणि अमूलचे चोकोबार आणि आईस्क्रीम घेतले. बिल द्यायची वेळ आली. मिस्टर म्हटले तू बिल कर. पण काय करणार, माझा नेट पॅक संपलेला त्यामुळे बिल काय माझ्याकडून झालेच नाही. मग शेवटी त्यांनाच बिल करावे लागले. परत अजून मी कोणातले आईस्क्रीमही मागवले. मध्ये काका आईस्क्रीम आणायला गेले तोपर्यंत मी यांना चोकोबार घेतलेले दाखवत होते. परत यांच्याच मोबाईलवरून मी आईस्क्रीमचे बिल पण पेड केले. अशा रीतीने आम्ही घरी जायला निघालो. खूप लेट झालेला पण म्हणून रोडला काही जास्त गर्दी नव्हती. अशा रीतीने तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.